सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान विठ्ठला विठ्ठला सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे की हा परमात्मा ज्याच्या दर्शनाकरता वारकरी जीवभाव एकत्र करून पंढरपूरला येतो तो परमात्मा कसा आहे याचं चिंतन तुकोबाराई या अभंगामध्ये मांडतात. अभंग सर्व परिचित आहे, प्रत्येकाला माहितीतला आहे, प्रत्येकाचा पाठ आहे आणि अभंगामध्ये कोणताही शब्द असा नाही की ज्या शब्दाची तात्विक चर्चा घडली पाहिजे. सगळे शब्द सोपे आहेत, अर्थ सोपा आहे, अभंग सोपा आहे, पाठ आहे. अगदी हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही किंवा हा अभंग ज्याला पाठ नाही तो वारकरी नाही. विठ्ठला विठ्ठला. पण या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, ज्यांना ज्यांना हा अभंग पाठ आहे त्यांनी कुणी मला उठून सांगावं की हा अभंग त्यांनी गाथ्यात बघून पाठ केला. अनेक अभंग आपण कीर्तनाला घेतो ते सगळे गाथा उघडून बघून पाठ करावे लागतात, चिंतन करावं लागतं तर कीर्तनाला घेता येतो. हा एकमेव अभंग असा आहे की जो कुणीही गाथ्यात बघून पाठ केलेला नाही. त्याच्यामुळे हा अभंग तोंडपाठ ऐकण्यापेक्षा कानपाठ जास्त आहे. लहानपणापासून हा अभंग कानावर पडत आला ना आपल्याला पाठ झाला. आतापर्यंत काय पाठभेद आहे त्याच्यात आपण कधी उघडून बघितलं नाही की याच्यात नेमकं काय आहे. माहितीच आहे कीर्तनाच्या सुरुवातीला लोकांना जमा करायचा हा अभंग आहे. भजन सुरू झालं ना आता लोकांनी येऊन बसावं एवढ्या करता हा अभंग म्हटला जातो. पण शब्द तुकाराम महाराजांचे आहेत. ते कसेही जरी प्रकट झालेले असले तरी त्याच्यातून भगवत प्राप्तीचं सामर्थ्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांचे शब्द असल्यामुळे नुसतं पाठ आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. या अभंगातून तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा परिचय करून दिलाय असं आपण बोललो. मुद्दा असा आहे, कुणाला परमात्मा माहित नाही म्हणून तुकोबाराय हा परिचय करून देतो. पंढरपूरला आल्यानंतर देवळात गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये जो उभा आहे कमरेवर हात ठेवून हा देव आहे हे सांगायला तिथं कोणी बसलेला असतो काय? अरे सगळ्यांना माहिती हा देव आहे म्हणून देवाचा आपल्याला परिचय करून देण्याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी जर हे शब्द उच्चारले असतील तर या अभंगामध्ये कोणतीही अपूर्वता नाही हे आपल्याला म्हणावं लागेल. तुकाराम महाराजांचा प्रत्येक शब्द, तुकाराम महाराजांचं प्रत्येक चरण, प्रत्येक अभंग हा काही ना काहीतरी अपूर्वता घेऊन सिद्ध होत असतो. या एखाद्या अभंगामध्ये आपल्याला जे कळतं ते अपूर्व असतं, म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती नसलेलं तुकोबाराय आपल्याला जाणवून देत असतं. अपूर्वता ही प्रत्येक वेळेला नाविन्य घेऊन येते आणि म्हणूनच तिला अपूर्वता म्हणायचं असतं. त्याच्यामध्ये जर माहिती आहे तेच जर सांगितलं असतं तर त्याला तत्वज्ञान कोणी म्हणत नाही. त्याच्यामध्ये अपूर्वता काय, कशा करता आपल्याला हे सांगितलं तुकाराम? अरे प्रत्येकाला माहिती आहे देव, का कुणाला माहित नाही? मुद्दा असा आहे, उत्तर देतो त्याचा फार वेळ माझ्या हातामध्ये नाही आहे. मला प्रस्तावना करून अभंगाकडे लवकर प्रवृत्त व्हायचे, अधिक प्रस्तावना लांबवत नाही मी. त्याचं उत्तर एवढंच आहे की देव आपल्याला माहिती आहे असं आपण सगळेजण म्हणतो, पण एकदा स्वतःला विचारून पहा की खरंच देव आपल्याला माहिती आहे काय? थोडं अंतर्मुखून एकदा विचारून पहा. देवाचा आम्हाला परिचय करून द्यावा एवढा देव अनभिज्ञ नाही. देव माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. माहिती आहे का नाही देव कसा आहे ते? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून कुणाला माहित नाही सांगा? हा देव आहे हे सांगावं लागतं काय? सांगावं लागत नाही. म्हणजे देवाचा आपल्याला परिचय आहे की नाही? आहे. मनाला विचारून पहा, खरंच आपण देवाला ओळखतो काय? आणि अजून पुढचं बोलू का? उदाहरणानं बोलतो. शिवाजी महाराजांना ओळखता काय आपण?
साधा प्रश्न आहे माझा, फार विचार करायचं कारण नाही. शिवाजी महाराजांचा परिचय आहे का नाही? शिवाजी महाराजांची ओळख आहे ना? शिवाजी महाराजांची आहे ना? घाबरू नका ना, काही बिघडत नाही. शिवाजी महाराज काही येत नाहीत आपल्यापर्यंत नाही म्हणलं तर. शिवाजी महाराजांचा परिचय आहे की नाही, ओळख आहे की नाही? आहे. मला सांगा कोणत्या गडावर भेट झाली होती? कोणत्या गडावर भेट झाली म्हणून ओळखता त्यांना तुम्ही? काय आपण त्यांचे मावळे होतो का सरदार होतो? शिवाजी महाराजांचा मावळा होण्याचं तरी भाग्य आपल्या नशिबात होतं का नाही? का औरंगजेब अफजल खानाच्या बरोबरच कुठं होतं देव जाण्यात? कुणाला माहिती कुठं होतं ते? शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्याला परिचय आहे, शिवाजी महाराजांचा आपल्याला परिचय नाही हे लक्षात घ्या. जर शिवाजी महाराजांचा आपल्याला परिचय असता तर शिवाजी महाराजांना आपण वापरलंच नसतं. विठ्ठला विठ्ठला देवाला ओळखतो असं म्हणणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन पाहावं, खरंच आपण देवाला ओळखतो काय? देवाचा तशा अर्थाने आपल्याला परिचय नाही, म्हणून यथार्थ परिचय व्हावा याच्याकरता तुकाराम महाराज या अभंगामधून देवाचा परिचय करून देतात. कारण काय असतील ते असतील, मी ढोबळ मानानं सामान्यतः बोललो. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा परिचय करून दिला. माझ्या वेळेमध्ये थोडंसं धावतं चिंतन मी आपल्या समोर मांडतो, पुढे थोडा विचार करायचा आहे म्हणून. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये देवाचा परिचय करून दिला, तो एका प्रकारानं करून दिला नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा. बरं, दुसरी गंमत अशी आहे, ज्याचा परिचय करून द्यायचा त्याचं एकदाही नाव घेतलं नाही. चारही चरणामध्ये ज्याचा परिचय करून द्यायचा त्याचं एकदा तरी नाव आहे का मला सांगा ना? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या नाव नाही. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याचे ध्यान नाव नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजे नाव नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. कुठं नाव आहे सांगा? ज्याचा परिचय करून दिला त्याचं नाव घेतलं काय? नाव घेतलं नाही, पण तुकाराम महाराजांनी शब्द असे वापरले की त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा विचार आपल्या डोक्यात येणार नाही. म्हणून परिचय करून देताना तुकाराम महाराजांनी भगवंताचा जो परिचय करून दिला तो वेगवेगळ्या प्रकारानं करून दिला असं म्हणण्याला थोडासा वाव आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाची ओळख आपल्याला करून देतात, ती दोन रूपानं करून देतात. ढोबळ ढोबळ बोलतो, फक्त अभंगाचा परिचय आपल्याला व्हावा एवढ्या करता बोलतो. मला ज्या शब्दाचं चिंतन करायचंय ते नंतर करतो, वेळ कमी आहे म्हणून. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा जो परिचय करून दिला तो आत्ता पुरता विचार करायचा झाला तर दोन प्रकारांनी, अधिक प्रकारांनी करून दिला, पण दोन प्रकार आत्ता डोळ्यासमोर ठेवा. कसा परिचय करून दिला? अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा आपल्याला रूपानं परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा आपल्याला स्वरूपानं परिचय करून दिला. ओळख दोन प्रकारची असते, एक रूपाची ओळख आहे आणि एक स्वरूपाची ओळख आहे. रूपाच्या ओळखीत कोणी ओळखू शकतं? अमुक अमुक रूप सांगितल्यानंतर तो अमुक अमुक माणूस असला पाहिजे ही ओळख पटायला रूपाचा परिचय भास होतो. तुकाराम महाराजांनी देवाची जी ओळख करून दिली त्याच्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, हे सगळं रूप सांगितलंय का स्वरूप सांगितलं? हे सगळं रूप आहे. रूपानं तुकोबाराय आपल्याला देव दाखवून देतात आणि नंतर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला देवाचा स्वरूपानं परिचय करून दिलेला आहे. एक दुसरा विचार आपल्याला असा सांगता येतो की पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा स्थूल रूपानं परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा सूक्ष्म रूपानं परिचय करून दिला. 2 तिसरा प्रकार असा की पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा आपल्याला तटस्थ लक्षणाने परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा आपल्याला स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. विठ्ठला विठ्ठला. थोडस चिंतन या तिन्हीच्या प्रकाराच्या संबंधानं करून जातो बरं का. पहिला प्रकार असा आहे, जर विचारात घ्यायचा झाला, क्रमच लावायचा झाला तर पहिला प्रकार पहिल्या 3 चरणात स्थूल रूपानं परिचय आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपानं परिचय. असा परिचय देवाचा करून द्यायची तुकाराम महाराजांना काय अडचण होती? काय असे अशाच पद्धतीनं परिचय करून द्यायचं काय अडलं होतं? याचा विचार असा की मानवी जीवनाचा जो विचार प्रवाह आहे, मानवी मनाचा जो विचार प्रवाह आहे हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवर्तित होत असतो. माणसाला एकदम सूक्ष्म कळत नाही, म्हणून आधी स्थूल रूपानं त्याचा परिचय करून द्यावा लागतो आणि मग हळूहळू त्याला सूक्ष्मता दाखवावी लागते. आपण लक्षात घ्या, बालवाडीमध्ये बसलेल्या मुलाला जर आपण एकदम 10वीचं गणित घातलं तर त्याला करता येईल का? येणार नाही. पहिल्यांदा त्याला स्थूल रूपाने आकडेच शिकवले पाहिजे. 1 आकडा म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, ही 3 संख्या काय आहे, मग त्याची बेरीज कशी होते, वजाबाकी कशी होते. आकड्यामध्ये एकदा मुलगा पक्का झाला की मग पुढे चालून आकडे लावत राहतो.
मी का बोलतो आपल्याला की मुलाला पहिल्यांदा स्थूल रूपाने आकडा शिकवावा लागतो आणि मग त्याच्या आतली जी समीकरणं असतात ती सूक्ष्म रूपातली समीकरणं जेव्हा मूल हळूहळू प्रगल्भ होत जातं, त्याची दृष्टी जशी जशी सूक्ष्म होत जाते तसं तसं त्याला पुढची समीकरणं पुढची सूत्र सांगावी लागतात. कारण स्थूल रूपाला सूक्ष्म दिसत नाही आणि सूक्ष्म दृष्टीचा विचार केला तर ती सगळ्यांजवळ नसते. म्हणून सूक्ष्म दृष्टीचा परिचय होण्याकरता पहिल्यांदा स्थूल दृष्टीचा परिचय होणं आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याचं चिंतन गीता आपल्याला सांगते. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं शांतिकेच तद्. या श्लोकामध्ये परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे हे गीता आपल्याला बोलते. आणि उपनिषदांनी सुद्धा परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याला स्थूल बुद्धी चालत नाही हे सांगताना दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी असं म्हणून त्याचा निर्देश केला. दृश्यतेतू अग्रया बुद्ध्या. आपली बुद्धी कशी झाली पाहिजे? दृश्यते. पण कोणत्या बुद्धीला तो परमात्मा कळतो? अग्रया बुद्ध्या. ज्याच्या बुद्धीला अग्र आलेला आहे म्हणजे अणुकुचीदार ज्याची बुद्धी झालेली आहे, ज्याच्या बुद्धीचं मालिन्य गेलेलं आहे, बुद्ध्या विशुद्धया युक्त हे ज्याचं झालेलं आहे, विवेक तटावर येऊन गुरुच्या मार्गदर्शनाने आपली बुद्धी ज्यांनी धुवून टाकलेली आहे. 18व्या अध्यायातलं चिंतन जर करायचं झालं तर गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ पटा. बुद्धीचा मळकटा धुतला तेने अशी बुद्धी स्वच्छ धुवून स्वच्छ करून ती विवेक वैराग्यानं संपन्न करून जेव्हा ती परमात्म्याकडे लावली जाते तेव्हाच त्या बुद्धीला आपल्याला टोकदार बुद्धी झाली असं म्हणता येतं. परमात्मा बुद्धीनं कळतो. काय 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराने सुद्धा चिंतन करताना परमात्म्याच्या जाणीवेचं चिंतन ज्ञानोबाराने बुद्धीच्या संबंधाने सांगितलं की नाही सांगा. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी हे सांगताना ज्ञानोबाराय बुद्धिनिश्चय असं सांगतात. मग जी निश्चयात्मक बुद्धी आहे ती अशी स्थूल बुद्धी नसते, तो अग्रया बुद्ध्या. ती बुद्धी अणुकुचीदार झालेली असते. त्या बुद्धीनंच तो परमात्मा कळतो. अन्य मार्गाने परमात्मा कळण्याचं कोणतंही साधन नाही. भक्ती मार्ग असला तरी बुद्धी लागते, ज्ञानमार्ग असला तरी बुद्धी लागते, कर्ममार्ग असला तरी बुद्धी लागते. त्या बुद्धीचा वापर कसा करायचा हा त्या मार्गाचा नंतरचा प्रश्न असेल, परंतु बुद्धी लागते आणि त्या बुद्धीनंच परमात्मा कळतो. जरी परमात्मा सर्वव्यापक असला तरी बुद्धीच्या माध्यमातून तो कळतो. मी आपल्याला साधं उदाहरण त्याच्याकरता देतो. गाय आहे, गाय. त्या गायीच्या पोटामध्ये दूध आहे की नाही? आहे. मग गायीच्या पोटातलं दूध जर काढायचं असेल तर त्या गायीच्या तोंडातून एक नळी टाकली प्लॅस्टिकची, आपलं दूध ओढून घेतलं तर दूध मिळतं का? मिळत नाही. गायीचं शेपूट पिळलं तर दूध मिळतं काय? मिळत नाही. गायीच्या कानातून दूध काढता येतं काय? येत नाही. गायीची जीभ बाहेर काढली आणि तिचं दोहन केलं तर दूध मिळतं का? मिळत नाही. जीभ पोटातच जाते ना, कानाचं छिद्र आतच उघडतं ना. अरे हे सगळं आतच जर जात असेल तर आतलं दूध काढायला एवढी द्वारं आहेत ना. मग एवढ्या द्वारापैकी कोणत्या द्वारातून दूध बाहेर पडतं? याच्यापैकी कशानेही दूध बाहेर पडत नाही. गायीचं दूध काढायचं असेल तर जिभेचं दोहन चालत नाही, कानात तोंडातून नळी घालून चालत नाही. ते गायीच्या स्तनातूनच जसं काढावं लागतं. गायीच्या पोटात सगळीकडे दूध भरलं परंतु काढावं लागतं ते जसं फक्त स्तनातून, तसं परमात्मा सगळीकडे व्यापून असला तरी कळतो तो मात्र फक्त बुद्धीतून. विठ्ठला विठ्ठला. ती बुद्धी अणुकुचीदार झाली पाहिजे. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या. काय कळलं पाहिजे त्या बुद्धीला? सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. अत्यंत सूक्ष्म जाणणारी अशी ती बुद्धी असावी लागते. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे मानवाचा विचार प्रवाह जातो हे आपल्याला मान्य करावं लागतं. एकदम सूक्ष्म पदार्थ जर माणसाला दाखवला तर त्याला तो एकदम कळणार नाही. म्हणून त्याच्याकरता आधी स्थूल रूपानं त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि मग हळूहळू हळूहळू त्याची दृष्टी त्या पद्धतीनं सूक्ष्म करत करत मग आपल्याला अत्यंत सूक्ष्म असणारी गोष्ट दाखवावी लागते. याला न्यायशास्त्रामध्ये अरुंधती दर्शन न्याय किंवा शाखा चंद्र न्याय असं म्हणतात. ज्ञानोबाराने आपल्याला हा दृष्टांतानं आपल्याला शाखा चंद्र न्याय सांगितला. फक्त उदाहरण सांगतो, ओव्यांचे संदर्भ देऊन मी विषय वाढवत नाही. थोडक्या शब्दामध्ये सांगतो. प्रतिपदेचा चंद्र असतो, प्रतिपदेचा. बरं का? कोणती प्रतिपदा? अमावस्यानंतरची पहिला दिवस, पाडवा, ज्याला आपण म्हणतो शुद्ध प्रतिपदा. शुद्ध आणि वद्य दोन्ही प्रतिपदा आहे. पण वद्य प्रतिपदेला पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतरचा दिवस असल्यामुळे चंद्र फक्त एका कलेने कमी असतो, नाहीतर तसा तो पूर्ण मानावा लागतो. तो चंद्र घ्यायचा नाही. अमावस्येला चंद्र आकाशामध्ये दिसत नाही ना, तरी अवसेचा चंद्र गूढ
ज्ञानोबा बोलतात तो डोळ्याला दिसत नाही आणि त्याच्या नंतरची पहिला किंवा दुसरा दिवस प्रतिपदा किंवा द्वितीया हा जर चंद्र बघितला आपण तर अगदी बारीक एक चंद्राची कोर आकाशामध्ये आपल्याला दिसते. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती डावावया शाखा ज्ञानोबा बोलतात की पाडव्याची जी चंद्रकोर असते अत्यंत सूक्ष्म एक बारीक अशी रेघ आकाशामध्ये आपल्याला दिसते. मग एखादा कोणीतरी मनुष्य म्हणतो काय सुंदर चंद्र दिसतो, किती बारीक रेघ आहे, काही कळत नाही पहा. दुसरा मनुष्य त्याचा मित्र म्हणतो अरे कुठे चंद्र दिसला बाबा, मी रात्रीपर्यंत गच्चीवर होतो मला चंद्र दिसला नाही, तुला कसा दिसला? तो म्हणाला अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय अगदी बारीक रेषा आहे. हा मित्र म्हणतो डोळे फाडून पाहिला तरी दिसला नाही, काय बारीक म्हणून सांगतोस, दाखव बरं. मग हा जो मित्र आहे ज्याला ती चंद्ररेखा दिसली तो त्याच्या हाताला धरून गच्चीवर घेऊन जातो. तो म्हणतो बघ समोर चंद्र आहे. तो म्हणतो कुठे आहे, मला तर काहीच दिसत नाही, कशाचा चंद्र दाखवतोस, मी मला दिसत नाही. तो म्हणतो दिसत नाही ना, मग एक काम कर, तुला हे समोरचं झाड दिसतंय का, हे झाड दिसतं? हा दिसतं. त्या झाडाला लागलेली एक बाजूला आलेली फांदी आहे, दिसली? दिसली. त्या फांदीला अशी एक वर सरकलेली वर लागलेली फांदी आहे, दिसली का बघ? हा दिसली. त्याच्या वर एक अशी डहाळी लागली बघ ऊर्ध्व बाजूला गेलेली, एक उंच अशी डहाळी लागली, दिसली? दिसली. त्याच्या थोडं वर बघ. तो म्हणतो हा आत्ता दिसला. काय दाखवायचं होतं? चंद्र. आणि काय दाखवलं? झाड. पहिल्यांदा स्थूल असणारं झाड तत्सन्निधानात असणं स्थूल रूपानं असणारं झाड हे पहिल्यांदा दाखवावं लागतं. त्या झाडापेक्षा सूक्ष्म असणारी त्याची फांदी एक अवयव तो नंतर दाखवावा लागतो. त्या फांदीला फुटलेली एक फांदी तिच्यापेक्षा सूक्ष्म ती नंतर दाखवावी लागते. त्या फांदीला लागलेली डहाळी ही त्याच्यापेक्षा सूक्ष्म ती नंतर दाखवावी लागते. आणि त्या डहाळीपेक्षाही सूक्ष्म असणारा चंद्र मग आपल्याला दिसतो. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपला विचार प्रवाह जातो ना. म्हणून तुकाराम महाराजांना आपल्याला देवच दाखवायचा आहे, पण एकदम हा देव बघा असं म्हणलं तर माणसं बघत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज पहिल्यांदा आपल्याला सांगतात वीट बघा, कमरेवरचे हात बघा, तुळशीहार गळा बघा, कासे पितांबर बघा, त्याच्यानंतर मकर कुंडल पहा, तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, एवढं दिसलं. आता तिथंच अजून थोडं आत जाऊन पहा, तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख आहे विठ्ठलामध्ये. म्हणून तुकाराम महाराजांचा परमात्म्याचा परिचय करून देणारा हा एक मार्ग या अभंगामध्ये आपल्याला विचारात घेता येतो. स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा हा अभंग आहे असं चिंतन पहिल्या अंगानं करा. दुसरा एक मार्ग विस्तार आहे याचा, पण आता करत बसत नाही. दुसरा एक मार्ग आपल्याला विचारात घेता येतो तो म्हणजे या अभंगामध्ये पहिल्या 3 चरणातून तुकाराम महाराजांनी देवाच्या रूपाचा परिचय करून दिला आणि नंतरच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाच्या स्वरूपाचा परिचय करून दिला. हे चिंतन आपल्याला या अभंगात करता येतं. म्हणजे काय, 3 चरणामध्ये रूप दाखवलं. या रूपामध्ये आपल्याला सगळं दाखवलं की नाही. रूप दाखवणं म्हणजे काय, त्याचे हात दाखवले, त्याचे पाय दाखवले, त्याचे डोळे दाखवले, त्याच्यावर देहावरचे अलंकार दाखवले. हे सगळं दाखवून 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 जेव्हा रूप कळतं तेव्हा त्या रूपानंतर स्वरूपाचा विचार तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये आपल्याला सांगितला. एकदम स्वरूप दाखवायला तुकोबाराय गेले नाहीत, कारण ज्ञानोबारायांचा अभंग ज्ञानोबाराय म्हणतात कसं बोटानं दाखवू तुला, तेव्हा तुला बोटानं निर्देशित कसं करायचं आहे, तू सर्वत्र व्यापून आहेस, आमच्या ठिकाणी तू आहेस असं तुझ्याकडे बोट तरी कसं करता येतं, करता येत नाही. तू सगळीकडे भरून राहिला, सगळीकडे भरून राहिला म्हणून कुठेही जरी बोट केलं तिथं तरी तू आहेसच आहे, पण जिथं आमचं बोट केलं गेलं नाही तिथेही तू भरून राहिलेला आहेस. विठ्ठला रूपाचा परिचय पहिल्यांदा करून दिला, नंतर स्वरूपाचा. का बाबा असं, त्याचं कारण असं की रूपाची जाणीव प्रत्येक ज्ञानेंद्रियधारी जीवाला आहे, पण स्वरूपाची जाणीव हे मात्र ज्ञानेंद्रियधारी जीवाला नाही. म्हणून ज्ञानेंद्रिय आम्हाला रूपाकडे नेतात, स्वरूपाकडे नेत नाहीत. आमचे डोळे आम्हाला रूपाकडे नेतात, आमचा कान आम्हाला शब्दाकडे नेतो, आमचं नाक आम्हाला गंधाकडे नेतं, आमची जिव्हा आम्हाला रसनेकडे नेते आणि आमची त्वचा आम्हाला स्पर्शाकडे नेते. असा शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयांचं भान, या 5 विषयांची जाणीव आम्हाला या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होते. पण ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विषयाची जाणीव होते
आणि परमात्मा मात्र विषय नाही, हे लक्षात घ्या. परमात्म्याला आपल्याला विषय मानता येत नाही. जसं डोळ्याला एखादा रूप आपल्याला दिसतं, डोळ्याला रूप दिसतं, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलगा आहे, मोठा माणूस आहे, तरुण मुलगा आहे, हा दगड आहे, हा बोट आहे, हा पट आहे, डोळ्याला दिसतं की नाही? दिसतं. तसा परमात्मा डोळ्याला दिसतो का? मला सांगा. दिसत नाही महाराज. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल? ज्ञानोबा म्हणतात ते इंद्रियांना कळणारी ती वस्तू आहे का बाबा? नाही. इंद्रियांना जाणवणारे पदार्थ हे संबंधात असावे लागतात. परमात्मा निसंग असल्यामुळे कोणाच्याही संबंधात नसतो. आमच्या इंद्रियांना जाणवणारा पदार्थ हा दृश्य रूपात असावा लागतो आणि त्या दृश्यत्वाकरता त्रिपुटी घ्यावी लागते. परमात्म्याला कोणत्याही पद्धतीची त्रिपुटी नाही. दृश्य पदार्थाचं चिंतन करताना 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दृश्य पदार्थाची जी व्याख्या केली, त्या दृश्यत्वाचा किंवा जगताची जी व्याख्या केली, ती व्याख्या जर आपण पाहिली तर त्याच्यातला एकही भाग आपल्याला परमात्म्याकडे लावता येत नाही. असं चिंतन आपल्याला करावं लागतं. अवस्थाचिनी द्वारे उपाधी उपहिता कार्य भावाभाव रूप स्फुरे दृश्य हे जे ज्ञानोबा दृश्यत्वाची व्याख्या करताना आपल्याला सांगतात तिन्ही अवस्थांच्या द्वारानं. तीन अवस्था म्हणजे कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या तीन अवस्थांच्या द्वारानं तीन उपाधीनं. उपाधी उपहिता कार्य, आकार कोणता दिला? उपाधीच्या संबंधानं उपहिताने घेतलेला तो आकार आहे. असं म्हणलं तर उपाध्या कोणत्या लागतात? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. या उपाधीच्या संबंधानं उपहितत्व धर्म ज्यांच्यावर लादला गेला तो कोण आहे? विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे उपहित असणार यांच्या आकारानं. आणखीन काय पुढे सांगितलं? भावाभाव रूप स्फुरे. जागृती आणि स्वप्नामध्ये भावरूपानं स्फुरणारा आणि सुषुप्तीमध्ये अभाव रूपानं स्फुरणारं जे जे काही असतं त्याला दृश्य म्हणतात, त्यालाच जग म्हणतात. आणि याच्यापैकी एकही लक्षण परमात्म्याकडे जात नाही. विठ्ठला विठ्ठला. संत महात्म्यांना रूप बघायची सवय नाही आणि आम्हाला स्वरूप बघायची सवय नाही, अशी अडचण आहे महाराज. संतांना स्वरूपच कळतं आणि आम्हाला फक्त रूपच कळतं. संत महात्मे नामदेवराय कुत्र्याकडे बघतील तरी देव ओळखतील, नाथ महाराज गाढवाकडे बघतील तरी देव ओळखतील, तुकोबाराय चिमणीकडे बघतील तरी देव ओळखतील, ज्ञानोबाराय रेड्याकडे बघतील तरी देव ओळखतील. पण आम्ही मात्र देवाकडे बघू तरी देव ओळखणार नाही. विठ्ठला विठ्ठला. याच्याकरता काय करावं लागतं? तुम्हाला रूपच कळतं, स्वरूप कळत नाही म्हणून त्यांची निंदा करणं किंवा त्यांना हाकलून देणं हा संतांचा स्वभाव नाही. संत महात्मे म्हणतात तुम्हाला रूप कळताना, तेवढा तरी कळताना हरकत नाही, तुम्ही अगदीच वाया गेला असं समजू नका. तो जे रूप तुम्हाला कळतं त्या रूपावरूनच मी तुम्हाला स्वरूपाचा परिचय करून देतो. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कोणता ना कोणता तरी एक गुण असतो आणि त्या गुणाकडे संतांचं लक्ष केंद्रित होतं. आपण माणूस आहोत ना. तुकाराम महाराजांनी, ज्ञानोबारायांनी आपली निंदा करून काय तुम्ही जीव दशेला आला, चला आमच्या समोर येऊ नका असं म्हणून हाकलून दिला असतं तर आपला उद्धार कसा झाला असता? होण्याची शक्यता नव्हते. त्याने आपल्यातलाही एखादा चांगला. तुम्हाला रूप कळतं ना म्हणजे तुमचे ज्ञानेंद्रिय सजग आहेत ना, हरकत नाही. याच प्रकारानं का होईना पण तुम्हाला आम्ही स्वरूपाचा परिचय करून देतो. म्हणून पहिल्यांदा रूप दाखवावं लागतं आणि मग रूपातून स्वरूपात आणण्याचं काम करावं लागतं. हे कळण्याकरता तुकाराम महाराजांनी पहिल्या 3 चरणामध्ये आपल्याला रूप दाखवलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या बघा रूप या परमात्म्याचं. दुसऱ्याचं रूप बघू नका, हे रूप बघा. आणि काय तिथं? तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर, हेच ध्यान. आणखीन काय बघायचं? मकर कुंडल पहा, जे त्यांच्या श्रवणामध्ये तळपतात ते मकर कुंडल पहा. कंठी कौस्तुभमणी, कंठामधला कौस्तुभमणी कसा विराजित झालाय तुम्ही बघा. हे सगळं सांगण्याच्या मागे तात्पर्य काय? हे काय आम्हाला दिसत नाही. तुळशीचा हार आम्हाला माळ्याच्या दुकानात दिसत नाही, आम्ही त्याच्याच गळ्यामध्ये बघावा बंधन आहे. कासे पितांबर, आम्हाला पितांबराच्या सोहळं घ्यायला गेलो तर दुकानामध्ये पितांबर कळत नाही, त्याच्या कमरेचं सोहळं बघावं आणि पितांबर बघावं, काय आग्रह आहे? तुकाराम महाराजांना इथं देवाचं रूपच फक्त दाखवायचं नाही, या रूपाच्या संबंधानं त्याचा स्वभावही सांगायचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवान कमरेवर हात ठेवून उभे हे त्यांचं रूप नाही, हा त्याचा स्वभाव आहे. कारण रूप आणि स्वभाव यांचं ऐक्य जिथं झालेलं असतं ते संत महात्मे किंवा परमात्मा, आणि रूप आणि स्वभाव यांचा घटस्फोट जिथं
जिथं झालेलं असतं तिथं तुम्ही आम्ही, हे ठरलेलं असतं. आमचं रूप आमच्या स्वभावाचं दिग्दर्शन करत नाही महाराज. आमचं नाव जर आनंद असलं तर आनंदी आमचा स्वभाव कधीच नसतो. आमचं नाव फक्त आनंद असतं, बाकी जीवनामध्ये सगळं दुःखच भरून राहिलेलं असतं. म्हणजे नाव आणि स्वभाव, रूप आणि स्वभाव यांचं काही तारतम्य आपल्याकडे आहे का? यांचा काही मिलन आपल्याकडे आहे का? काही नाही. पण भगवंताचं रूप पहा, तो कमरेवर हात ठेवून उभा आहे, हे त्याचं रूप नाही, हा त्याचा स्वभाव आहे. कमरेवर हात ठेवून परमात्मा काय सूचित करतो आपल्याला? प्रमाणम भवाब्दे इदं मामकानां इदं भास्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यैर्धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्य बोलतात, जगद्गुरु शंकराचार्याने भगवंताचं वर्णन करताना ही भाषा वापरली. प्रमाणम भवाब्दे इदं मामकानां, मामकानां इदं प्रमाणम भवाब्दे. हे तुम्ही जर माझ्या जवळ याल तर तुम्हाला या भवाचं संसाराचं पाणी, संसार समुद्राचं पाणी हे फक्त इदं प्रमाणम, फक्त हे कमरेपुरतच येईल, त्याच्यावर ते तुम्हाला बुडवायला येणार नाही. तुम्ही फक्त माझ्या जवळ या, संसार सागर तुम्हाला काही करणार. त्याचे पायी घाला म्हणतात त्याचे पायी घाला नाही, तो स्वतः परमात्मा आपल्याला सांगतो. तेषामां समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामिनिचिरात पार्थ. भगवान स्वतः बोलतात, तुम्ही फक्त मला शरण या, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जातो. मामेवय प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हे भगवान जर 7व्या अध्यायामध्ये बोलत असतील तर भगवान आपल्या कमरेवर हात ठेवतात. हे भगवंताचं रूप नाही महाराज, हा त्याचा स्वभाव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून तो विटेवर उभा आहे, हे त्याचा स्वभावाचं प्रतीक आहे. विटेवर उभा असणं हा त्याचा स्वभाव आहे. आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करून आलो. विटेवर परमात्मा उभा आहे म्हणजे काय, याचा अर्थ काय करायचा, याच्यात त्याचा स्वभाव कसा दिसून येतो, त्याचं चिंतन भक्तांनी आपल्याला सांगितलं. तो विटेवर उभा आहे. विटेचं माप आपण जर लक्षात घेतलं तर वीट अगदी छोटी असते, साधारण माणसाचं 1 पाऊल बसेल एवढीच वीट असते, एवढंच माप असतं. पण माणूस जिथं 1 पाऊल ठेवू शकतो तिथं परमात्मा 2 पाऊलं ठेवून उभा आहे. तर ही वीट कुणी दिली हो? ही वीट दिली कुणी त्याला? पुंडलिक रायाने दिले. ऐसा कैसा रे तुझी मागे भिरकाविली वीट तुकोबराय बोलतात. अरे बाबा, तू काय माजल्यासारखं काय करतोस? तू एवढा परमात्मा तुझ्या दारात आल्यानंतर तू त्याला 1 वीट भिरकावून याच्यावर उभा राहा म्हणतोस, याच्यात काय सांगायचं काय? विटेवर परमात्मा उभा आहे, ती वीट पुंडलिक रायाने दिलेली आहे. याच्यातून सूचित एवढंच करायचंय की वीट म्हणजे काही फार मोठी जागा नाही. अहो, वीट फेकून याच्यावर उभं राहा म्हणणं खरं म्हणजे अपमानास्पद आहे. आपण निवडून दिलेला एखादा फडतूस नगरसेवक सुद्धा चांगल्या खुर्चीची अपेक्षा करतो, पण हा त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती असून सुद्धा तो एका विटेवर उभा राहतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याचा स्वभाव असा आहे की भक्तांनी दिलेलं थोडं जरी असलं तरी तो त्याच्यात खूप समाधानी असतो महाराज. त्याला जास्तीची अपेक्षा नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. वीट म्हणजे फार मोठी जागा नाही, 2x2ची 10x10ची खोली नाही की ही घेऊन इथं तू उभा राहा, नाही. 1 पाऊल बसू शकेल एवढी परिच्छिन्न वीट आहे, पण भक्तांनी दिली ना मग तेच आपल्याला खूप झालं असा आविर्भाव, हा त्याचा स्वभाव. विटेवर तो उभा आहे याच्यातून तो सूचित करतो. गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे याच्यातून त्याचा आता प्रत्येक एक अर्थ सांगत बसलो तर आपलं सगळं कीर्तन याच्यात संपून जाईल. तुळशीहार गळा, तुळशीचा हार गळ्यामध्ये, याच्यात त्याचा स्वभाव आहे महाराज. ते जालंधर राक्षसाचं चरित्र त्या तुळशीच्या हाराच्या मागे आपल्याला पुराणामधून पाहायला सापडतं. त्याची बायको वृंदाची पतिव्रता होते. तो जालंधर मरेना ब्रह्मदेवाच्या वरानं, म्हणून मग त्या तिचं त्या जालंधराचं सगळं सामर्थ्य
त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्यामध्ये लपलेलं होतं. म्हणून पत्नीचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याकरता भगवान विष्णूला प्रयत्न करावे लागले आणि मग त्या वृंदेचं पातिव्रत्य जेव्हा हल्लं त्यावेळेला मग जालंधर संपला. मग त्या वृंदेने देवाला खूप प्रश्न विचारले आणि तेव्हा तिने सांगितलं की ठीक आहे, तुमच्या हातून माझा नवरा मेला, त्याचं कल्याण झालं, याच्याबाबत वाद नाही, पण त्याचं कल्याण व्हावं म्हणून माझा बळी दिला गेला, मला काही मिळणार आहे का नाही, सांगा काय पाहिजे तुला. त्यावेळेला त्या वृंदेने सांगितलं काही नाही, मला अखंड तुमच्या जवळ वास्तव्य पाहिजे, एवढंच मला द्या. तेव्हापासून भगवान तुळशीचा हार गळ्यामध्ये धारण करायला लागले. कारण त्या वृंदा जेव्हा ती सती गेली तेव्हा तिच्या चितेतून 2 वृक्ष बाहेर पडले. एक तुळशीचा वृक्ष बाहेर पडला आणि एक आवळीचा वृक्ष बाहेर पडला. म्हणून तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आवळीला प्रदक्षिणा घालायचं जे पडलं ना ते तेव्हापासून पडलेलं आहे. तुळशीचं एक रोपट बाहेर पडलं आणि आवळीचं एक रोपट बाहेर पडलं आणि भगवंताने सांगितलं की ठीक आहे, तू जर या 2 स्वभावाने प्रकट झालेली असलीस तर या दोन्ही वृक्षाच्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे अशी मी ग्वाही देतो. तेव्हापासून आवळी आणि तुळशी या 2 वृक्षाच्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व मानतात. आवळीच्या झाडाला लाच कोणी मारत नाही, आवळीच्या झाडाला कोणी सहसा तोडत नाही, ते स्वतः तोडलं तरच तुटलं, नाहीतर त्याला तोडायचं नसतं महाराज. ते कुठं येईल तिथं त्याचं रक्षण करायचं असतं, तिथं त्याला पाणी टाकायचं असतं. अशा पद्धतीनं तुळस आणि आवळा या 2 वृक्षांच्या ठिकाणी तुळशी हार गळा कासे पितांबर वगैरे वगैरेचा विचार आहे. मला सांगायचंय काय की पहिल्या 3 चरणातून तुकाराम महाराजांनी देवाचं नुसतं रूप दाखवलं नाही तर त्या रूपाबरोबर देवाचा स्वभावही दाखवला. आणि अशा स्वभावाचा असणारा जो परमात्मा तो कोण आहे बाबा, त्याचं स्वरूप तुकाराम महाराज सांगतात तो दुसरा तिसरा कोणी नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे माझं स्वरूप आहे, हे तुकोबर आपल्याला शेवटच्या चरणातून सांगतात. म्हणजे पहिल्या 3 चरणातून स्थूल रूपानं परिचय, शेवटच्या चरणात सूक्ष्म रूपानं परिचय. कारण सुख हे सूक्ष्म असतं, त्यामुळे त्याचा सूक्ष्म रूपानं काय आहे, या सुखाचा विचार करताना की नाही हे सुखाला फार फार नाजूक असतं महाराज. हे सुख याला नुसता वारा जरी लागला तरी हे बिघडायची शक्यता असते. काही याला पदार्थच लागतो असं नाही बिघडायला. दूध बिघडण्याकरताना त्याच्यामध्ये लिंबाचं एखादं बी किंवा मिठाचा कण तरी पडावा लागतो. आमचं सुख बिघडायला आम्हाला त्या सुखाला धक्काही लावावा लागत नाही. दुसऱ्याचं वाढलं की आमचं बिघडतं, हा तर आमचा मुख्य दोष आहे. आमची अडचण नेमकी किती नाजूक असेल बघा ना, दुसऱ्याचं सुख वाढलेलं दिसलं की आमचं बिघडतं, किती नाजूक आहे. म्हणजे दुसऱ्याचा नुसता वारा जरी लागला तरी आमचं सुख बिघडतं. म्हणून अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत नाजूक आहे. सूक्ष्म रूपानं त्याचा परिचय. पहिल्या 3 चरणामध्ये रूपाचा परिचय, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचा परिचय. आणखीन एका अंगाने तुकाराम महाराजांनी भगवंताचा परिचय या अभंगामध्ये करून दिला. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबराय तटस्थ लक्षणाने परिचय करून देतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षणाने परिचय करून देतात. विठ्ठला विठ्ठल थोडासा निर्देश करतो आणि पुढे चालतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला पहिल्यांदा पहिल्या 3 चरणातून स्वरूप तटस्थ लक्षणाने परिचय करून दिला. तटस्थ लक्षण म्हणजे काय आणि स्वरूप लक्षण म्हणजे काय दोघं सांगून जातो. लक्षणा वगैरे सांगत बसून त्याच्या व्याख्या सांगत बसत नाही. तटस्थ लक्षण म्हणजे काय आणि स्वरूप लक्षण म्हणजे काय, सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्या पदार्थाने परिचय होतो तो पदार्थ परिचय झाल्यानंतर बाजूला पडत असेल तर ते तटस्थ लक्षण झालं आणि परिचय करून दिल्यानंतर ते लक्षण त्या लक्ष्याशी एकरूप होत असेल तर ते स्वरूप लक्षण झालं. लक्षणाने लक्ष्याचा परिचय करून देऊन लक्षण लक्ष्यापासून लांब राहत असेल, एकरूप होत नसेल तर ते तटस्थ झालं. आणि लक्षणाने लक्ष्याचा परिचय करून दिल्यानंतर ते लक्षण लक्ष्यामध्ये विलीन होत असेल तर ते स्वरूप लक्षण झालं. अशा सोप्या शब्दातल्या वेदांतातल्या व्याख्या आहेत. आपल्याला दृष्टांतानं जर याचा विचार करायचा झाला तर ते मी आपल्याला सांगतो. स्वरूप लक्षण म्हणजे काय आणि तटस्थ लक्षण म्हणजे काय. लक्षणाने परिचय करून दिला पण परिचय करून दिल्यानंतर ते लक्षण त्या लक्ष्यापासून बाजूला राहिलं ते तटस्थ. तट या शब्दाचा अर्थ आहे, तट हा शब्द आपल्याला माहिती आहे, नदीचा तट आपल्याला माहिती आहे. तट आईला तीरावर एक पदार्थ आहे, पहिला तीरावर पदार्थ आहे, बाजूला राहून परिचय करून देणं यालाच तटस्थता असं म्हणतात. बाजूला राहतात ते असतात पण बाजूला असतात त्याला म्हणतात तटस्थ. तसं लक्षण तटस्थ असतं. आणि स्वरूप लक्षण म्हणजे तिथंच असतं, एकरूप
झालेलं असतं पण परिचय करून देतात. व्यावृत्त न होता, आता हे वेदांताचे शब्द झाले बरं का, वेगळं न होता परिचय करून देणं स्वरूप लक्षण, वेगळं होऊन परिचय करून देणं तटस्थ लक्षण. एकाच उदाहरणामध्ये मी दोन्ही सांगतो. वेदांताचं प्रसिद्ध उदाहरण आहे. एका माणसाला दुसऱ्या एका माणसाच्या घराचा पत्ता पाहिजे होता. त्याने एका कागदावर पत्ता लिहून घेतला, एका गल्लीच्या तोंडाशी गेला आणि गेल्यानंतर तिथं आता माहित नाही, गल्लीत घर एवढंच कळलं, त्या गल्लीतलं नेमकं घर कोणतं माहित नाही. त्या गल्लीच्या तोंडाशी काही लोक बसलेले होते, काय नाही गप्पा मारत इकडे तिकडे बघत, याची टिंगल टवाळी त्याची टिंगल टवाळी करत तिथं बसलेले. तिथेच बसलेले असतात असं नाही, जगातल्या प्रत्येक गावात अशी गल्ली लोक दिसतातच. काम नाही काही नाही, आलेल्याला हसायचं, टिंगल करायची, थट्टा करायची, याचं त्याला त्याचं त्याला, आम्ही ओळखून ठेवायची. बस एवढ्याच करण्याकरता या महात्म्यांचा अवतार झालेला असतो. दुसरं काही कारणच नाही. उद्योग नाही, हरिपाठ नाही, गाथा वाचायचा नाही, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करायच्या नाही, नामस्मरण करायचं नाही, चांगलं नैतिक जीवन जगायचं नाही, काही नाही. हा हा हो हो करत आयुष्याचा सगळा व्यर्थ वाया घालवायचा. काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छती धीमताम. बुद्धिमानाचा काल कसा व्यतीत होतो हे सांगताना सुभाषितकार आपल्याला सांगतात. काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छती, कुणाचा? धीमताम. बुद्धिमानाचा काल कसा जातो? काव्याची चर्चा करत, शास्त्राची चर्चा करत, चांगले विनोद सांगत एकमेकांना, मन प्रसन्न करत, हे धीमान जे लोक आहेत, बुद्धिमान जे लोक आहेत, अशा पद्धतीने काल व्यतीत करत असतात. आणि व्यसनेन तू मूर्खानाम, आता हे सांगूच का पुढं निद्रया कल हे नवा. आणि मूर्खांचा काल मात्र व्यसनामध्ये, भांडणामध्ये आणि झोपेमध्ये निघून जात असतो. विठ्ठला विठ्ठला. बसलेलो गेला जवळून त्याने विचारलं, अमक्या माणसाचं घर कुठे आहे? घर कुठे म्हणल्यावर तिथे एक जण बसला होता, तो एकदम अंगावर घ्यायचा, काय समोरचं घर आहे. आता समोर बघितलं तर 8-10 नेमकी घरं होती, अशी रांगेनं घरं, 8-10 दारं दिसली. तो म्हणाला, अहो समोर घर आहे म्हणतात, इथं 8-10 घरं दिसतात, नेमकं घर कोणतं आहे सांगा ना. पण तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? सकाळच्या वेळी डोकं खातं माझं. आता माणसं अशी असतातच जगतामध्ये, त्याला इलाज नाही. तुम्हाला सरळ अहो सांगितलं तुम्ही समोरचं घर, पण समोरचं म्हणजे कोणतं? तिथं 8-10 घरं दिसतात, मी कोणत्या घरात जाऊ? तो म्हणाला, हे काय समोर कावळा बसलेलं घर. घराचा परिचय झाला की नाही? घराचं लक्षण काय झालं? कावळा बसलेलं घर, हे त्यांचं घर. लक्षण सिद्ध झालं की नाही? सिद्ध झालं, घर ओळखलं गेलं. आता तो म्हणाला, ठीक आहे, कावळा बसलेलं घर का? हा घराकडे निघाला, जवळ गेला तेवढाच कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. आता घराचं लक्षण काय केलं होतं? कावळा बसलेलं घर. आता कावळा ज्या ज्या घरावर बसेल ते घर झालं की नाही? तो म्हणाल, कावळा दुसऱ्या घरावर जाऊन बसल्यावर हा दुसऱ्या घराकडे निघाला, तेवढाच कावळा उडाला, पुन्हा चौथ्या घरावर बसला. हा दिवसभर गाव फिरला पण माणसाचं घर मिळालं नाही. पुन्हा संध्याकाळी तिथंच, पुन्हा आल्यानंतर पुन्हा ते सकाळी बसलेले तिथंच होते, तोपर्यंत ते काही घरी गेलेच नव्हते, ते तिथंच होते. त्यांना पुन्हा विचारलं, अहो या माणसाचं घर. एक म्हणाला, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? सकाळपासून कितीदा सांगू तुम्हाला? सकाळी एकदा सांगितलं ना ते घर. दुसरा तिथं होतं. तो म्हणाला, काय झालं? तो म्हणाला, अहो बघा ना, या घरच्यांना मी सकाळी विचारलं की का तुम्हाला आमच्या माणसाचं घर सांगा, एकदम अंगावर आले. दुसरा मनुष्य शहाणा होता, तो म्हणाला, अहो सकाळी कशाला तुम्ही नादाला लागलात? त्यांच्या सकाळी नादाला लागण्याच्या योग्यतेचे नसतात ते. त्यांच्या नादाला तुम्हाला काय पाहिजे? आणि आमच्या माणसाचं घर पाहिजे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, हे बघा, हे समोरचा निळा दरवाजा दिसतोय ना, ते त्यांचं घर आहे. कावळा बसलेलं घर हाही घराचा परिचय आणि निळ्या रंगाचा दरवाजा हाही घराचा परिचय. आता हा त्या घराकडे जाताना निळा रंग उडून दुसऱ्या दरवाजावर बसेल का? बसत नाही. कावळा बसलेलं घर, या कावळ्याने घराचा परिचय करून दिला, पण कावळा घराला सोडून जातो, म्हणून कावळा बसलेलं घर हे तटस्थ लक्षण झालं. आणि निळ्या रंगाचा दरवाजा, हे रंग हा त्या दरवाजाला सोडून जात नाही, म्हणून निळ्या रंगाचा दरवाजा असलेलं घर हे स्वरूप लक्षण झालं. विठ्ठला विठ्ठल. कशाकरता आपल्याला सांगितलं? पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा तटस्थ लक्षणाने परिचय करून दिलेला आहे, आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. अशी चर्चा आपण करतो. आता थोडासा विचार करून पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते ध्यान सुंदर आहे, परिचय करून दिला, रूपाचा परिचय झाला. मला सांगा, या रूपात तो सुंदर आहे, हिरण्यकश्यपूच्या रूपात सुंदर ते ध्यान म्हणता येतं का? म्हणता येतं का? सांगा ना.
शरीर सगळं माणसाचं, तोंड तेवढं सिंहाचं, सुंदर ते ध्यान म्हणता तुम्ही त्याला म्हणू शकत नाही महाराज. जेव्हा त्यांनी हिरण्यकश्यपूला, नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला फाडून टाकलं, तोंडाला सगळं रक्त लागलं, हात सगळे रक्तानं गरगटून गेले, तेव्हा म्हणता काय सुंदर ते ध्यान असं म्हणता? त्याला म्हणता येत नाही महाराज. म्हणजे सुंदरपणा हा त्याचा परिचय झाला, पण ते सौंदर्य त्याचा परिचय करून देणारा असलं तरी बाजूला राहिलं की नाही सांगा? उभे विटेवरी, विटेवर उभा असणारा तोच देव असतो मान्य. जो विटेवर उभा आहे तोच देव आहे, देवाचा परिचय झाला. रामावतारात विटेवर होते का उभे? मग राम म्हणजे देव नव्हे काय? सांगा ना, राम म्हणजे देव नाही का? आहे ना. रामचंद्र प्रभू म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे, पण विटेवर उभा आहे का सांगा? वामन अवतारामध्ये विटेवर उभे राहिले काय? परशुराम अवतारामध्ये विटेवर उभे राहिले काय? वराह अवतारामध्ये विटेवर उभे राहिले काय? कूर्म अवतारामध्ये विटेवर उभे राहिले काय? कोणत्या अवतारात विटेवर उभे सांगा ना? सुंदरते ध्यान विटेवर उभे विटेवरी. मला सांगा, विटेवर बर हाच देव जरी आपण परमात्मा पंढरीनाथ हाच देव जरी विटेवर उभा असणारा म्हणून गृहीत धरला तरी सुद्धा या परमात्म्याने कधी वीट सोडलीच नसेल का? विटेवरून तो कधी खाली उतरलाच नसेल का? जनाबाईच्या घरी दळायला मदत करायला जाताना वीट घेऊनच बरोबर गेला का वीट ठेवून गेला? वीट जागेवर ठेवूनच गेले ना प्रत्येक परमात्मा. अहो नामदेवराय जेव्हा त्यांना दिवाळीला बोलवायला आले, सण दिवाळीचा आला, नामा राहुलाशी गेला, नामदेवराय देवळामध्ये गेले आणि देवाला सांगितलं की देवा आज अभ्यंग स्नान आहे, तुम्ही आमच्या घरी स्नान फराळाला यावं अशी आमची इच्छा आहे. भगवान म्हणाले नामदेवा येतो, येत नाही असं नाही, पण मी इथून हल्लो की सगळा गोंधळ होईल ना रे, मग काहीतरी केलं पाहिजे, मला कोणीतरी बदली माणूस दिला पाहिजे. आता काय कामगार आहे का काय बदली कामगार द्यायला? परंतु माझ्या जागी इथं बदली कोणीतरी आल्याशिवाय मी कसा इथून जाऊ शकतो? नामदेवराय म्हणाले मग मी थांबतो, तुम्ही जा. भगवान म्हणाले माझ्या जागी थांबणं सोपं नाही नामदेवा. अहो एवढा लोण्याचा गोळा घेऊन तोंडाला लावतात, आ केलं की देव पण संपलं बाबा. आ करायचं नसतं, नुसता लोण्याचा गोळा तोंडात जवळ आणू द्यायचा असतो, आ करायचं नसतं बरं का. किती जरी काही जरी मोठाच्या मोठा हार घालतात, त्या हारामध्ये किडे मानेला चावतात, मान हलवायचे नाही बरं का नामदेवा, नाहीतर तुझं उघडं पडेल सगळं. करावं लागेल, करशील? करतो. नामदेवराय विटेवर उभे राहिले आणि भगवान नामदेवरायांच्या घरी स्नानाला म्हणून गेले. मला सांगा, नामदेवरायांना विटेवर उभं करून जर परमात्मा नामदेवरायांच्या घरी गेले असतील तर उभे विटेवरी हे देवाचं स्वरूप लक्षण होईल का तटस्थ होईल? बोला. विटेने देवाचा परिचय करून दिला तर वीट देवापासून लांब राहील की नाही? राहिले. म्हणजे वीट देवापासून लांब राहू शकते, विचार आपल्याला करता येतो. कुठल्या अवतारामध्ये वीट आहे सांगा ना? नाही. म्हणजे विटेवर उभा असणाराच देव असं लक्षण आपल्याला करता येत नाही. तर करकटावरी ठेवून या कमरेवर ज्याचे हात आहेत तोच देव आहे का? मी किती देवाची वर्णन तुम्हाला सांगू की ज्यांचे हात कमरेवर नाहीत? रावणाबरोबर लढताना हात कमरेवर ठेवूनच बघत होते का रावण कसा येतोय आणि कसा दिसतोय म्हणून? हात पाय हलवलेच असतील की नाही? कमरेवरचे हात काढलेच की नाही? काढले ना. अहो याच अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये अर्जुनाचं सारथ्य करताना हात कमरेवर होते का लगाम धरलेले होते हातात? लगाम होते ना, म्हणजे कमरेवर हात नव्हते ना. किती उदाहरणं सांगायची महाराज. तुळशी हार गळा, आता नेहमीच तुळशीचा हार आंघोळ करताना हार गळ्यात ठेवूनच आंघोळ करतो काय देव? तुळशी हार गळा असते पितांबर, बरं पितांबर देवाचा कधी सुटत नाही का? सुटत नाही. मी किती प्रमाण देऊ? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आपल्याला वर्णन नामदेवराय कीर्तन करतात, भगवान येऊन पुढे नाचतात, काय त्याचा परिणाम होतो ऐका. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा असे बोले कबीर. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं. देवा कमरेचा पितांबर गळून पडला, म्हणजे कासे पितांबर. पितांबर जर जागा सोडून जात असेल तर पितांबर धारी हे तटस्थ लक्षण झालं. विठ्ठला विठ्ठला. अशी कितीतरी उदाहरणं. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, तो कौस्तुभमणी बाजूला देव करतच असेल की नाही? अहो भगवान स्वतः बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण 9व्या अध्यायामध्ये, या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. भगवान बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, फेडोनी कौस्तुभ हाती घेतला, म्हणजे कंठी कौस्तुभमणी विराजित. ही जागा बदलली की नाही? म्हणजे कौस्तुभमणी देवाला सोडून जातो, पितांबर सोडून जातो, तुळशीचा हार सोडून जातो, मकर कुंडल सोडून जातात, कमरेवरचे हात कधी खाली येतात, विटेवरची जागा परमात्मा सोडून जातो. म्हणून या सगळ्या लक्षणांनी देवाचा परिचय करून दिला. ते झालं तटस्थ लक्षण. पण शेवटी तुकोबाराय देवाचं स्वरूप लक्षण सांगतात. कोण आहे हा परमात्मा? तुम्ही सामान्य नाही
नाही बाबा. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, हेच सर्व सुख. हे देवाचं तटस्थ लक्षण नाही महाराज, हे देवाचं स्वरूप लक्षण माना. रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये वीट नव्हती, पण ते रूप सुद्धा सर्व सुख होतं की नाही सांगा. हिरण्यकश्यपूला मारताना भगवंतांनी धारण केलेला नरसिंह अवतार हा कदाचित सुंदर नव्हता, पण हेच सर्व सुख होतं की नाही सांगा. काय परशुराम अवतार घ्या, वराह अवतार घ्या, कुठलाही अवतार आपण घ्या, कूर्म अवतार घ्या, मत्स्य अवतार घ्या, या वराह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा उद्धार, हिरण्याक्षाचा उद्धार करताना कदाचित वराहाचं रूप म्हणून सुंदर नसेल, पण हेच सर्व सुख होतं की नाही सांगा. हे सर्व सुख आहे. जरी देवाला रूप सोडता आलं तरी देवाला सुखरूपता सोडता येत नसते, हे लक्षात घ्या. देवाने जरी सुखरूपता सोडायचा प्रयत्न केला तरी ती सुटत नसते. का? कारण सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख असतं. म्हणून विठ्ठला म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज देवाचा तटस्थ लक्षणाने परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी देवाचा स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. 3 प्रकारानं अभंगाची सोडवणूक आपल्याला करता येऊ शकते. पहिला प्रकार आपण बोलून आलो, पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल रूपानं परिचय, शेवटच्या चरणात सूक्ष्म रूपानं परिचय. दुसरा प्रकार बोलून आलो, पहिल्या 3 प्रकारामध्ये रूपानं परिचय, ते शेवटच्या चरणामध्ये स्वरूपानं परिचय. तिसरा प्रकार आपण बोलून आलो, पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षणाने परिचय आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षणाने परिचय. असा परिचय करून देऊन तुकोबाराय त्या देवाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता त्या परमात्म्याचं वर्णन करतात. हे अशा पद्धतीचा परमात्मा असला तरी तो कसा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय अभंगामध्ये देवाचा परिचय करून देताना त्याचा पहिला शब्द वापरतात, सुंदर ते ध्यान. परमात्मा सुंदर आहे, परमात्म्याचं ध्यान रूप हे अत्यंत सुंदर आहे, हे तुकोबाराय बोलतात. आता इथूनच खरं म्हणजे तुकाराम महाराजांच्या शब्दावर आक्षेप यायला सुरुवात होते बरं का. जास्त विस्तार करत नाही, पण थोडा पूर्वपक्ष आता मांडला पाहिजे म्हणून मांडतो. तुकोबाराय म्हणतात परमात्म्याचं ध्यान, इथला ध्यान शब्द रूप या अर्थाने आला. आपण म्हणतो ना काय ध्यान आहे असं जे म्हणतो ना ते त्या अर्थाने सुंदर ते ध्यान, परमात्म्याचं रूप अत्यंत सुंदर आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. नेमकी अडचण तिथंच वाढते महाराज. मला सांगा खरंच हा परमात्मा सुंदर आहे का? बरं एकदाच नाही, एका ठिकाणी नाही, एका संतांनी नाही, सर्व संतांनी अनेक ठिकाणी याच्या सौंदर्याचं चिंतन आपल्याला केलेलं पाहायला सापडतं. हा परमात्मा सुंदर आहे. अरे सुंदर आहे, कसा सुंदर आहे? गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. अरे सुंदर म्हणतात त्याला. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेणे मस्तकी वंदिला. काय सुंदर आहे बाबा याचं रूप. कोणत्या अर्थाने याला सुंदर म्हणायचं? मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या दृष्टीत काहीतरी दोष आहे का काय? याला सुंदर म्हणतात का? मी आपल्याला ढोबळ विचारतो, जाऊ द्या बाकीचा विषय सोडून द्या. मी आपल्याला थोडा वेगळा प्रश्न विचारतो. मला सांगा गोरा रंग हे सौंदर्याचं लक्षण आहे का काळा? माझे प्रश्न अगदी साधे आहे. काळ्या कुळकुळीत माणसाला कुणी सुंदर म्हणलेलं तुम्ही बघितलंय का? सौंदर्याचं लक्षण कोणता रंग आहे, गोरा का काळा? गोरा. आणि आमचा परमात्मा गोरा का काळा? आणि मग याला कोण सुंदर म्हणत? ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. ज्ञानोबाराय बोलतात पाचा सहित लयातीत झाली वो प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपासी वो. ठाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. हा तर निव्वळ काळा कुळकुळीत आहे आणि याला कोण सुंदर म्हणणार? सौंदर्याचं असं कोणतं लक्षण याच्या जवळ आहे? सुंदर म्हणण्यासारखं गोरा पान देखणं मनुष्य वा काय सुंदर रूप आहे म्हणू शकतो. काळा कुळकुळीत डांबर ज्याच्या समोर लाजेल असं रूप घेऊन हा विटेवर उभा आणि याला सुंदर कोण म्हणेल मला सांगा ना. तुकोबाराय याला सुंदर. बरं हेही जाऊ दे. मी म्हणतो चला हाही प्रश्न एक वेळ आपण बाजूला काढू का? कारण सौंदर्य 2 प्रकारचं असतं. ऐका मी पुढे अजून 2 प्रकार सांगतो, पण आता 2 वेगळे सांगतो. एक गुणात्मक सौंदर्य असतं आणि एक रूपात्मक सौंदर्य असतं. सौंदर्याचे 2 प्रकार, एक रूपात्मक एक गुणात्मक.
रूपात्मक सौंदर्याच्या बाबतीत एक वेळ मनुष्य तडजोड करायला तयार आहे, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड मनुष्य करू शकत नाही. ऐका काय सांगतो, ऐका. रूपात्मक सौंदर्य एक वेळ चालेल, थोडस कमी जास्त एक वेळ चालेल, पण गुण कमी जास्त चालत नाही. मी उदाहरण देतो आपल्याला. कल्पना करा, तुमच्या मुलाला बायको करायची, तुम्हाला सून आणायची. मुलाचं लग्न करायचंय, सून आणायची, बायको करायची आहे. मला सांगा तुम्हाला कशी मुलगी पाहिजे. म्हणजे मी काही जोर ते बंद करत नाही ना, मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला, कशी मुलगी पाहिजे. गोरी पान देखणी आणि जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवणारी पाहिजे का काळी असली तरी मनोभावे सासू सासऱ्याची सेवा करणारी पाहिजे. सांगा कशी पाहिजे. म्हणजे ज्यांचं झालंय त्यांनी सांगू नका, न झाली याने उत्तर द्या कशी पाहिजे ते. झालेल्यांना आता काही मिळणार नाही. पदरी पडलं पवित्र झालं. आता बदल नाही त्याच्यामध्ये बरं का. कशी पाहिजे मला सांगा. गोरीपान देखणी पण सासू सासऱ्याला फाड 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 बोलून मारझोड करून घराबाहेर हाकलणारी पाहिजे का काळी असली तरी सेवा करणारी पाहिजे. म्हणजे रूपात्मक सौंदर्याची तडजोड करायला मनुष्य तयार आहे, पण गुणात्मक सौंदर्याची तडजोड करायला तयार. उलटा विचार करून बघा, तुमच्या मुलीला मुलगा पाहिजे, नवरा पाहिजे, जावई आणायचा आहे, कसा पाहिजे. गोरा पान देखणा पण दिवसभर गटार न सोडणारा चालेल का काळा असला तरी स्वतःच्या कर्तृत्वावर 10 कारखाने उभा करणारा चालेल. गटार न सोडणारा चालेल कुणाला, चालत नाही महाराज. गोरा पान आहे, देखणा आहे, पण गटार सोडत नाही दिवसभर, काय उपयोग आहे मला सांगा ना. रूपात्मक सौंदर्याची चर्चा होईल न होईल प्रश्न नाही, कमी जास्त सहन करता येईल, पण जर त्याचे गुण खराब असले तर गुणात्मक सौंदर्याची तडजोड होत नाही महाराज. मला बोलायचं काय, आमचा हा परमात्मा ज्याला तुकोबाराय सुंदर म्हणतात, हा तर रूपानं काळा आहेच आहे, पण गुण तरी काय चांगलेच. गुणात्मक सौंदर्य असावं ते तरी आहे का मला सांगा ना. सगळं बालपण चोऱ्या करण्यात गेलं, चांगला गुण आहे का. घर गोकुळामध्ये असं घर नाही की या बाबांनी चोरी केली नाही. चोरी करणं चांगला गुण आहे का मला सांगा. बालपण सगळं चोरी. आता एक वर सांगू मी तुम्हाला, चोरी करण्यामध्ये गेलं, तारुण्य सगळं राजकारण खेळण्यामध्ये गेलं, काय चांगला गुण आहे. निवडणुका जवळ आल्या म्हणून काय झालं, पण गुण चांगला आहे का सांगा मला. चांगला नाही महाराज. बरं लग्न केली तर 16,108 लग्न केली, चांगला गुण आहे. चांगला असता तर सगळ्यांना करायला काय हरकत आहे. चांगला गुण आहे का. चांगल्या गुणांचा सगळ्यांनी स्वीकार करावा. करता काय स्वीकार आहे ती एक सांभाळता आणि पुष्कळ झालं आहे का मला सांगा. काय चांगलं आहे मला सांगा ना. कोणता गुण याचा चांगला. दुर्योधनाला मारताना मांडीवर प्रहार कर म्हणून अनैतिक मार्गाने दुर्योधनाला भीमाला मारायला भाग पाडलं, काय चांगला गुण आहे. काय चांगला गुण आहे सांगा. मल्लयुद्ध दोघातच खेळलं जावं हा धर्मनियम असताना सुद्धा जरासंधाला मारताना भीमाला काड्या मोडून 2 बाजूला टाकायचं, दाखवायचं की याला अशा पद्धतीनं मार, काय मध्ये पडायचं कारण होतं. काय गुण चांगलं मला सांगा. कालयवन मागे लागला तर आपलं उपरणं पांघरायचं मुचकुंदाच्या अंगावरती आणि मुचकुंदाच्या हातांच्याचा काटा काढायचा. तू मारला, तुला मारायचं असलं तर. दुसऱ्याच्या काठीनं साप मारायचे उद्योग करता कशाला, पण केले की नाही. केले की नाही सांगा. कालयवनाला मारलं, स्वसामर्थ्यानं मारलं, काय मुचकुंदाचा वर त्याला उपयोगी आणला. अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. जरासंधाला मारताना मध्ये पडायची गरज. म्हणजे याच्यापैकी कोणता गुण चांगला आहे. एकही गुण चांगला नाही. मग याला सुंदर म्हणावं का. तुम्ही घाबरू नका, हो म्हणा पटकन, काही होत नाही त्याला. काय सुंदर आहे मला सांगा. काय सौंदर्य. रूपाचं म्हणाल तर काळा कुळकुळीत, गुणाचं म्हणाल तर चोऱ्या केल्या, अनेक बायकांना नादीला, अनेक बायकांना नादी लावलं, नको नको त्या मार्गानं शत्रूचे काटा काढला. काय याच्यात शौर्य कुठं दाखवलं सांगा. एवढं शौर्य दाखवण्याचा प्रसंग आला होता कौरव पांडव युद्धामध्ये. न धरू शस्त्र कमी, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. 4 गोष्टी सांगेन. कीर्तन कुणालाही जमतं, तुला जमल नवल काय 4 गोष्टी सांगेन. 4 गोष्टी सांगेन, प्रवचन करीन. प्रवचन तिथं असतं काय. मी प्रवचन करीन बाबा, हातामध्ये धनुष्य धारण करणार नाही. अरे युद्धावर गेल्यानंतर हातात धनुष्य धारण करावं का टाळ धारण करावा. तिथं धनुष्यच पाहिजे. कीर्तनाला उभं राहिल्यावर हातात बंदूक घ्यावी का टाळ घ्यावेत. टाळ
घ्यावे, जागायची नाही त्याची रणांगणावर बी शस्त्र धारण करणार आहे, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. काय चांगला गुण आहे, कशा करता याला सुंदर म्हणायचं सांगा. तुकाराम महाराज तरी याला सुंदर म्हणतात. बरं एवढ्यावर भागत नाही, अजून बोलतो. तुकाराम महाराज सुंदर म्हणतात म्हणून आपण म्हणलं पाहिजे हा नियम आहे काय? कारण पुन्हा सांगतो, सौंदर्य अजून वेगळ्या अंगानं, सौंदर्य शास्त्राच्या अंगाने विचार करायचा झाला, ज्याला इंग्रजीमध्ये ॲस्थेटिक्स असं म्हणतात. सौंदर्य शास्त्राच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर सौंदर्य दोन प्रकारचं असतं. एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य असतं आणि दुसरं वस्तुनिष्ठ सौंदर्य असतं. सौंदर्य दोन प्रकार. सौंदर्य हे हा प्रकारच असा आहे की जो व्यक्तिपरत्वे बदलत जातो, याच्यामध्ये सापेक्षता फार. सौंदर्य स्थिर स्थायी असं काही नसतंच. सौंदर्य हे व्यक्तिगणिक बदलत जातं. मला जे सुंदर वाटावं ते तुम्हाला वाटावंच असा नियम नाही ना महाराज. तुम्हाला जे सुंदर वाटावं ते मला सुंदर वाटावं हा नियम नाही ना. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या कल्पना भिन्न आहेत, प्रत्येकाच्या सौंदर्याच्या जाणीवा भिन्न आहेत, प्रत्येकाची सौंदर्याची ग्रहण शक्ती भिन्न भिन्न आहे. मग या सौंदर्याचं असं चिंतन करायचं, जग तुम्हाला सुंदर वाटला तुमच्या पुरता, जगाला काय सांगता सुंदरचं ध्यान म्हणून? तुमच्या पुरता सुंदर मान्य आहे मला, परंतु सौंदर्य हे असं असतं का की एकाला सुंदर वाटलं की जगात सगळ्यांना ते सुंदर वाटावं असा नियम आहे काय? असं काही नियम नसतं, असा काही नियम नाही. खुलासा नंतर करतो, पण आता मला काय बोलायचंय ते बोलतो. तुकाराम महाराजांना सुंदर वाटलं म्हणून आम्हाला वाटलंच पाहिजे आणि आम्ही त्या बंधनात अडकलंच पाहिजे, त्याला सुंदर म्हणण्याचा हा नियम आहे का? मग तुकाराम, बरं आता अडचण अशी आहे, हे आम्हाला कळतं तर तुकाराम महाराजांना कळत नव्हतं काय? एवढा साधा विचार, वस्तुनिष्ठ सौंदर्य, व्यक्तिनिष्ठ सौंदर्य, हा एवढा साधा सामान्य विचार आमच्यासारख्या सामान्य कीर्तनकाराच्या बुद्धीत येतो, तर तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याच्या बुद्धीत आलं नसेल हे की आपण याला सुंदर म्हणतो तर जगाने का म्हणावं म्हणून. सापेक्षतेचा विचार तुकाराम महाराजांना कळला नव्हता काय त्यावेळेला. मग तरी तुकोबाराय सुंदर का म्हणतात याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करू, नंतर सुंदर शब्द तुकाराम महाराजांनी का योजला असेल याचा विचार करू. आता क्रिकेटावरी ठेवून तुळशीहार गळात असे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्म्याचा परिचय करून देतात आणि परिचय करून देऊन परमात्म्याला सुंदर म्हणतात. ते का म्हणतात याचा विचार थोडासा करायचा. एवढं सगळं असूनही तुकोबाराय सुंदर म्हणतात. का सुंदर म्हणतात? काय हे सौंदर्य व्यक्तिनिष्ठ मानायचं का वस्तुनिष्ठ मानायचं? या सौंदर्याला गुणात्मक मानायचं का रूपात्मक मानायचं? सौंदर्याचं नेमकं चिंतन कोणत्या अर्थाने करायचं? आणि म्हणून तुकाराम महाराज सुंदर म्हणतात म्हणून आपण सगळ्यांनी त्याला सुंदर म्हणलंच पाहिजे असा आग्रह धरायचा. या संबंधातला थोडा विचार सांगतो, सौंदर्याचा थोडासा विचार. साहित्यामध्ये सौंदर्य शास्त्र हे स्वतंत्रतेनं अभ्यासलं गेलेलं आहे. व्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ, गुणात्मक, रूपात्मक अशा प्रकारानं त्याचा विचार होतो. पण प्रत्येकाच्या सौंदर्याच्या कल्पना भिन्न भिन्न असतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण प्रत्येकाची भूमिका तशी, प्रत्येकाची दृष्टी तशी. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपया, जातव जातव नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं. त्या रामायणामध्ये असा संदर्भ आलाय की सीता मातोश्री झालं सगळं, राम रावणाचं युद्ध वगैरे झालं, सीता मातोश्रीला सोडून वगैरे आणलं. तोपर्यंत रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि मारुतीराय या तिघांनी सीता पाहिली होती. बाकी कोणाला सीता काळी का गोरी वानरांना माहिती असायचं काय कारण? मारुतीरावर ते गेले नव्हते सीता शुद्धी करता, आणि ज्या वेळेला युद्ध संपलं त्यावेळेला यांना काही दिसली नाही सीता. पण सर्व वानरांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की ज्या सीतेकरता एवढं मोठं युद्ध झालं ती सीता आहे कशी, एकदा बघू तरी, एकदा दाखवा तरी आम्हाला, जिच्या करता एवढा रणसंग्राम पेटला, जिच्या करता रामचंद्र प्रभू वेडे झाले, जिच्या करता समुद्र उल्लंघन करावं लागलं, जिच्या प्राप्तीकरता सोन्याची लंका जाळावी लागली, जिच्या प्राप्तीकरता रावणाचा उद्धार करावा लागला, ती सीता आहे तरी कशी की जिच्यामुळे एवढं सगळं झालं, एकदा बघू तरी द्या आम्हाला. म्हणून सर्वजणांनी चर्चा केली, जांबुवंताकडे निरोप दिला. जांबुवंतांनी लक्ष्मणाला सांगितलं की सर्व वानर सेनेची इच्छा की आता असं कसं म्हणावं हो की तुमची सीता आम्हाला, दुसऱ्याच्या बायकोला मला दाखवा बरं बायको तुमची, असं कसं म्हणता येऊ शकतं मला सांगा. मग जांबुवंतांनी युक्ती केली. जांबुवंतांनी लक्ष्मणाला असं सांगितलं,
सर्व वानर सेनेची अशी इच्छा आहे की रामचंद्र प्रभू आणि मातोश्री या दोघांचं जोडीनं दर्शन घ्यावं. म्हणजे असं म्हणायचं नाही की बायको बघायची म्हणून, जोडीनं दर्शन घ्यायचं असं म्हणायचं. मग लक्ष्मणाने आता लक्ष्मण बिचारे भोळे त्यांनी सांगितलं ठीक आहे व्यवस्था करतो. सर्व वानर सेनेला जमवलं. एका खडकावर रामचंद्र प्रभू त्यांच्या बाजूला आईसाहेबांना बसवलं आणि लक्ष्मणाने सांगितलं लावा बारी. आता गोपाळपूरच्या पलीकडे बारीला काय आहे, लांब बारी लागली महाराज. प्रत्येक वानर यायचं, सर रामचंद्र प्रभूच्या पाया पडायचं, त्या चेहऱ्याकडे बघायचं, सीतेच्या चेहऱ्याकडे बघायचं, पाया पडायचं. चेहऱ्यावर अत्यंत नाराजी यायची आणि प्रदक्षिणा घालायच्या निमित्तानं असं गोल फिरायचं आणि हे कसली सीता आली असं म्हणून निघून जायचं. प्रत्येक वानर. लक्ष्मणाने एकाला बघितलं आणि पकडलं, म्हणे इकडे काय चाललंय रे तुमचं, प्रत्येकाचं बघतोय मी, सगळेजण येता पाया पडता, एवढं सौंदर्य, रामचंद्र प्रभूजीच्या सौंदर्याने वेडे झाले, ते सौंदर्य तुमच्या समोर असताना तुमच्या चेहऱ्यावर नाराजी कसली कसली कुजबुज करता. कोणी सांगेना. लक्ष्मणाला कोण सांगावं तुझी वहिनी फारच घाण आहे म्हणून, असं कसं सांगता येईल. मग काय करावं, ती कुजबुज लक्ष्मणाने ऐकली, पकडली. शेवटी एक मारुतीरायाजवळ तक्रार केली. मारुतीराय म्हणाले लक्ष्मण आहे असं नाही म्हणे. मग काय, कोणालाच आमच्यापैकी सीता आवडलेली नाही, जिच्या करता रामचंद्र, थोडक्यात सांगतो वेळ कमी आहे म्हणून, मोठी कथा आहे, विस्ताराला भरपूर वाव आहे, विनोदांना भरपूर वाव आहे, पण माझ्याकडे वेळेला वाव नाही म्हणून मी अखर्त घेतो बरं का. मारुतीरायाने सांगितलं असं नाही म्हणे, सीता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते, खरं आईसाहेबांचं दर्शन झाल्यावर चेहरा प्रफुल्लित झाला पाहिजे, तुमचे चेहरे पडलेले सगळे कशामुळं. त्या वानरांनी शेवटी धाडसाने सांगितलं म्हणे तुम्ही सीता सुंदर 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 म्हणून चर्चा केली, तिला एवढं सोडवून आणलं आणि कशाची सुंदर. लक्ष्मणाने विचारलं काय कमी आहे, म्हणे आम्ही सगळं बघितलं, पाया पडालो, मागून पुढून सगळीकडून सीता बघितली आणि कशाची सुंदर. लक्ष्मण म्हणाला का सुंदर वाटत नाही तुम्हाला. वानर म्हणाले अहो काय सुंदर, हिला शेपूटच नाही, कशाची सुंदर सुंदर म्हणता तुम्ही.